हॅलो. 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 हा मिस कॉल होता आता. हो हो सर, बरोबर. गुड इव्हनिंग सर, मी अजित पाटील बोलतो. हा बोला ना. सर आपलं ऑफिस कुठे आहे, मुंबईमध्ये आहे का? अंधेरी पश्चिम. अच्छा अच्छा अच्छा. सर माझ्यातून काय झालं माहिती आहे का, फसवणूक झालेली आहे. माझे ॲक्च्युली काय झालं, मी जॉबलेस असल्यामुळे एका माणसाला मी 40,000 रुपये दिलेले आहेत मुंबईला, मस्जिद बंदरला. हा रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच ऑफिस आहे ते. हा आणि ते माणसं मला बोलले की 14-15 दिवसात तुला आम्ही जॉबला लावतो सीएट टायरमध्ये भांडुपला. हा आणि माझ्याकडे मी जॉबलेस असल्यामुळे काय झालं सर, माझे आई वडील शेतकरी आहेत आणि आता ते जॉब म्हणजे काम करत नाही दुसऱ्या शेतामध्ये, कारण आता त्याच्या मानेमध्ये आणि कमरेमध्ये गॅप आहेत दोघांच्या पण. त्याचा पण मेडिकलचा खर्च मीच करतोय. म्हणजे इकडे आता मी इंजिनियर आहे, केमिकल इंजिनियर, आणि मी दुसऱ्याच्या शेतात कामं करून यांची सगळं हे करतोय. म्हणजे यांचं सगळं खर्च पण करतो मेडिकलचं, यांना आयुर्वेदिक वगैरे जे म्हणजे जे औषधं लागतात ते आणतो. आणि मी लोकांकडनं 2 दिवस पैसे मागितले आणि 40,000 रुपये यांना दिलेत. सो आता काय झालं, 5 तारखेला पैसे दिलेत, 5 फेब्रुवारीला, आणि मला बोलले तुमचं 14 दिवसात तुझी जॉईनिंग करून देतो सगळं, इंटरव्ह्यू मेडिकल वगैरे करून. आणि आता काय झालं, एंडिंग आलाय ना महिन्याचा, तर मी बोललो सर मला काय सर, पैसे मी लोकांचे आणलेत आणि माझ्या पुढच्या महिन्यात माझ्या आईचं ऑपरेशन आहे गुडघ्याचं सर. म्हणजे तिला आहे ना, म्हणजे बसताच येत ना आता, तर ते मी पेणवरून खोपोलीला तिला रिक्षाने नेतो. माझा 700-800 रुपये रोज म्हणजे आठवड्याला रिक्षाला जातात. आणि माझी एवढी परिस्थिती फायनान्शियल म्हणजे एवढी बिकट झाली ना सर. सो आता यांना मी पैसे दिलेत ना सर, तर ते आता फोनच नाही रिसिव्ह करत माझे. ठीक आहे सर त्याच्यातून मार्ग काढून माझे पैसे मिळवून द्या सर प्लीज, मी एवढी विनंती आहे माझी. बरोबर, ते तर मिळवून हो सर. देतो. फक्त प्लीज प्लीज याच्या पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हो हो हो. पैसे मागणारा बोला बोला. कुणीही कामाला लावू शकत नाही तुम्हाला. शपथ सर, शपथ. हे तुम्ही प्लेसमेंट वाले आहेत, हे नाही प्लेसमेंट वाले, नाही. यांचा धंदाच आहे तो. हो हो हो. आणि काय सर, हे मला सुरुवातीला बोलले की माझे बीएमसीला कॉन्ट्रॅक्ट आहेत, माझे रेल्वेमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहेत, आणि माझे 40,000 रुपये माझ्याकडे प्रूफ पण आहे, मी जीपेचं केलेलं. जीपेचं माझ्याकडे प्रूफ आहे सर. फक्त मला ना माझ्या आईचं पुढच्या महिन्यात ऑपरेशन आहे याचं गुडघ्याचं. आणि माझे तुम्ही आता ना व्हिडिओ कॉल पण करून दाखवतो माझ्या आईची अवस्था काय. तिला आहे ना शेवटी काठीवर पण चालता येत नाही. आणि तिचं खोपोलीला पुढच्या महिन्यात हॉस्पिटल. त्यांना मी काय म्हटलं, माझे पैसे परत करा. त्यावर माझे कॉलच नाही रिसिव्ह करत 5-6 दिवसापासून. तर काय पत्ता त्यांचा? पत्ता अहो मस्जिद बंदरला आहे ना, मस्जिद बंदरला बाजूलाच त्यांचं ऑफिस आहे सर. काहीतरी असेल ना तुमच्याकडे पावती रसीद 40,000 दिलेल्याचा? अहो जीपेचं आहे, जीपे आहे, ते माझं प्रूफ आहेत सर. हो हो हो. आणि ऍड्रेस पण आहे ऑफिसचा. आणि ते मला म्हणतात की आम्ही पुढे पैसे दिलेत, आता तुमचे पैसे परत देऊ शकत नाही, असे 5-6 दिवसापूर्वी बोलले. आणि आता काय झालं माहिती का, कॉलच रिसिव्ह करत नाही. आणि मी आता असं झालं की माझ्याकडे ऑलरेडी 4,60,000चं लोन आहे सर. मी म्हणजे शिक्षणासाठी घेतलेलं, आणि परत काही 40,000चं लोन मला हे केलं, म्हणजे काढून मी दिलं त्यांना. काय नाव आहे? आणि माझी सर त्यांचं एक सुदाम गवळी म्हणून आहेत ते, आणि एक संजय गवळी म्हणून, संजय परब म्हणून आहेत ते. संजय परब, सुदाम गवळी. हो हो हो. ओके. त्यांचे नंबर पण आहेत आणि त्यांचा ऑफिसचा ऍड्रेस पण आहे माझ्याकडे. पाठवून द्या व्हॉट्सअपला आता. तुमचं नाव काय बोललात? माझं अजित पाटील, मी पेणवरून बोलतो, पेण रायगडवरून. पेन कुठे? पेण अहो अलिबाग, पेण, पनवेलच्या पुढे. पेण मध्ये कुठे असं विचारलं. पेण मध्ये सर महाडिकवाडी वगैरे आहे ना, कार्मिना स्कूल. पेण मधून 2.5 किलोमीटर बाहेर. 2.5 किलोमीटर बाहेर? हो हो हो. म्हणजे वाया खोपोली रोड की कुठला रोड? नाही नाही नाही, प्रॉपर पेण मध्येच. तुम्ही बोललात ना अलिबाग, पेण आणि पनवेलच्या मध्ये, म्हणजे पेण मध्येच येतं प्रॉपर तिथे. नाही, मी तुम्हाला जागा विचारतोय, मला जागा सांगा कुठे आहे एक्झॅक्टली तुमचं राहण्याचं ठिकाण. सर ऐका ना, पेण वडखल आहे ना, हो तिथे एक रामोडी म्हणून आहे बघा, रामोडी. माहिती आहे, डेपो आहे तो. डेपो रायगडचं मेन कार्यालय. त्याच्या रामोडीच्या बॅक साईडला जे रेल्वेचं रूल गेलंय ना गोवाकडे, त्याच्या मागच्या साईडला माझं म्हणजे आपलं घर आहे तिथे. अच्छा, ओके. हो 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 हो. ठीक आहे, चालेल. पण प्लीज ऐका ना, एक तुम्हाला विनंती करतो सर, प्लीज माझे पुढच्या महिन्यात, पुढच्या आठवड्यात आईचं ऑपरेशन करायचं आहे, आणि ती पडून आहे, आणि हे लोक मला पैसे देत नाही. याच्यातून काहीतरी करा प्लीज. नक्कीच मी तुम्हाला भेटेन पण. माझा नंबर कोण दिला? अहो सर मी सर्च केलं सर, कारण एक आपले नाशिकचे म्हणून आहेत ना, त्यांना पण कॉल केलं होतं, म्हणजे भावी सर म्हणून आहेत बघा. पण ते माझ्याकडून काही कॉल रिसिव्ह नाही करत, म्हणजे ते बिझी आहेत, मी मानू शकतो. पण आता तुमच्या नेटवर मी सर्च केलं आणि मला माहिती आहे की आपल्या इथूनच मला म्हणजे नाही भेटू शकतो 100%. सो आता तुमचा नशिबानं मला नंबर याच्यावर भेटला, गुगलवर. ठीक आहे. हो. आणि आपले व्हिडिओ कसे मी बघितलेले आहेत ना सर, त्यामुळे मला माहिती आहे आपल्या इथून 100% हेल्प होईल मला. टाका, डिटेल टाका त्याची, त्याचं नाव, त्या दोघांचं नाव टाका, त्यांचा पत्ता टाका, ते गुगल पे जे केलेत त्याची हे पाठवा.
हो 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 तुम्हाला त्याची screenshot देतो. हा त्याचा स्क्रीनशॉट टाका. हम्म, ते हम्म. पाठवल्याचा तुम्हाला जो डेबिटेड झालेल्याचा SMS असेल हो 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 तोही टाका. आणि गुगल चालेल. पेला आपण जेव्हा पैसे पाठवतो एखाद्याला तेव्हा त्याचं तिथे एक हे येतं, रिसिप्ट जनरेट होते गुगल पे वरतीच. अच्छा अच्छा ते पण मला पाठवून द्या. हो, चालेल चालेल मी आता तुम्हाला लगेचच देतो सगळं. आणि त्यांचा ऑफिसचा ॲड्रेस आहे ना मस्जिद बंदरचा ते पण देतो सर. पाठवा पाठवा. हो हो प्लीज प्लीज आणि हो. सर हेल्प करा प्लीज. नक्की नक्की पाठवून द्या. धन्यवाद धन्यवाद हो सर. हो हो.